ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। राजीव गांधी फाउंडेशन वरून भाजपने काँग्रेसवरती हल्लाबोल चढवलाय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी गांधी कुटुंबियांवरती निशाणा साधलेला आहे। चीनने राजीव गांधी फाउंडेशनला पैसे का दिले असा सवाल विचारला। तसंच आणखी 10 प्रश्न जे.पी. नड्डा यांनी उपस्थित केलेले आहेत। सत्तेमध्ये असताना काँग्रेसने काय केलं, देशामधील नागरिकांचा कसा विश्वासघात केला हे सोनिया गांधी यांनी सांगावं असं जे.पी. नड्डा यांनी म्हटलेलं आहे। राजीव गांधी फाउंडेशन आणि चीनचा काय संबंध असे अनेक प्रश्न जे.पी. नड्डा यांनी उपस्थित केलेले आहेत। राजीव गांधी फाउंडेशन वो पैसा वापस लौटा देगा। सबसे पहली बात तो यह है कि अगर पूर्व वित्त मंत्री जो खुद बेल पर हो, हम समझ सकते हैं व्हाट आर द क्रेडेंशियल्स, लेकिन उसके द्वारा यह स्वीकारना होगा, इट इज एन एक्सेप्टेंस कि देश के अहित में राजीव गांधी फाउंडेशन ने फंड्स भी लिए और उन फंड्स को नैतिकता के आधार पर जो नहीं लेना चाहिए था, जो नियमों के अनुसार नहीं लेना चाहिए था, वह लेने का प्रयास हुआ है। और इस परिवार का हम सब जानते हैं एक ही तरीका है, अथॉरिटी विदाउट रिस्पॉन्सिबिलिटी। Speak whatever you like about anybody, whenever and wherever you wish, and you are not there to answer the questions which the nation wants to know. Here I am asking from Sonia Gandhi ji 10 questions today, 10 questions I am asking, and the nation wants to know, the country wants to know, the country fellow man wants to know that what is the answer which he can give. First question is that countries like China has donated through Chinese embassy to Rajiv Gandhi Foundation from 2005 to 2009. आज सुबह मुझे बताया गया कि एक ही बार लिया है। It is a continuous flow of money from Rajiv Gandhi Foundation, from Communist Party of China, from the Chinese government through Chinese embassy. Not only this, the tax havens of Luxembourg donated Rajiv Gandhi Foundation every year between 2006 to 2009. Now you can understand Luxembourg, the tax havens, जहां हवाला में हवाला होता है, ऐसी जगह से राजीव गांधी फाउंडेशन को पैसा मिलना यह किस बात को इंगित करता है? The same way, NGOs and companies who had deep commercial interests, they have donated money to Rajiv Gandhi Foundation. देश जानना चाहता है, first of all it's a shame, it's a sacrifice of the national interest by accepting money from foreign powers in personal trust. This is what I would like to say straight and forward, that it is a shame sacrificing the national interest by accepting money from foreign powers in personal trust. And the country wants to know what conspired between Rajiv Gandhi Foundation and the government of Chinese embassy, government of China. This is the first question which I. तर या संदर्भामध्ये जे.पी. नड्डा नेमकं काय म्हणाले ते आपण पाहिलं, मात्र त्यांनी उपस्थित केलेले 10 प्रश्न पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। देशाच्या सुरक्षेशी खेळ करत आंतरराष्ट्रीय समुदायाकडून पैसे घेतले। ईस्ट एशिया FTA मध्ये जायची घाई का केली? काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीमध्ये काय नातं आहे? RGF आणि चायनीज असो यांच्यामध्ये नेमका काय रोल होता? PM फंडातनं पैसा RGF मध्ये कसा वळवला गेला? RGFनं उद्योजकांकडून पैसा घेतला आणि त्यांना कंत्राटं दिली असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला। तर पंतप्रधान नॅशनल रिलीफ फंडचा ट्रस्टी कोण होता? RGFला जवाहर भवनच्या नावावरती कवडी मोलामध्ये जमीन कशी मिळाली? RGFनं डोनेशन राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला कसं दिलं? मेहुल चोक्सीकडनं पैसे का घेतले?